पाहिलं तर संपूर्ण जगभर ही स्पर्धा पाहिली जाते आणि स्पोर्टिसॅक ज्यांचं नेहमीच आम्हाला चांगलं सौजन्य लाभतं आणि स्पोर्टिसॅक हा ब्रँड मात्र आता मुंबई महाराष्ट्रभर लोकप्रिय झालाय। स्पोर्टिसॅकची स्पर्धा देखील पावसाळी स्पर्धा देखील भगवान सावंत दिलीप गवस यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असते आणि आज या ठिकाणी लालबाग प्रीमियर लीग साहेब इकडे IPLचाच माहोल दुसरा IPLच आहे, स्थानिक स्पर्धा आहे, परंतु जे रुपडं दिलं गेलेलं आहे मला वाटतं महाराष्ट्रात IPL नंतर अशी स्पर्धा फक्त लालबाग मध्येच होऊ शकते आणि हे लालबागकरच करू शकतात कारण लालबागची एक बातच न्यारी आहे। या ठिकाणी स्पोर्टिसॅकचे सर्व अक्षयजींचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। या लालबाग प्रीमियर लीग करता आपल्या गिरण गावातील असं एक व्यक्तिमत्व, या लालबाग परळ मधला एक मुलगा शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने विधान परिषद आमदार झाला, त्यानंतर या संसदेमध्ये 10 वर्ष ज्यांनी खासदारकी किंवा आम्हा सर्वांचं नेतृत्व केलं आणि केंद्रामध्ये मंत्रीपद भूषवलं, त्या गिरण गावातील एक मुलगा म्हणजे आपले आमचे सर्वांचे लाडके खासदार शिवसेना नेते अरविंद सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आजच्या या तमाम क्रीडापटूंना आपल्याला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत। अनेक वर्षाचा हा सगळा कष्टदायी प्रवास आहे बाईंचा आणि हे सगळं या शिवडी मधलं जे संपूर्ण बालपण त्यांनी या ठिकाणी काढलं, त्याच्यामुळे या सर्व गोष्टींची त्यांची नाळ अतिशय चांगल्या पद्धतीने जोडली गेलेली आहे आणि 10 वर्ष या प्रवासामध्ये तुमच्या आमच्यातला एक मुलगा त्या हिंदुस्थान देशाच्या संसदेमध्ये केंद्रीय मंत्री होतो, ही एक मोठी अभिमानास्पद बाब आपल्या लालबागकरांसाठी आहे। मी बाईंना 2 मिनिटं या सर्व क्रीडापटूंना या फायनलच्या अंतिम फेरीच्या प्रसंगी शुभेच्छा देण्याकरता विनंती करतो। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संविधान करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। आणि आज मराठी LPL प्लॅनेट मराठी OTT पार्टनर आहेत ते, या LPL लालबाग प्रीमियर लीग त्याचा जो लोगो केलाय ना तो इतका सुंदर आहे की लालबागचा त्याचा जोरदार टाळ्या त्या लोगोसाठी दिला पाहिजेत। अप्रतिम लोगो, L अक्षराचा वापर इतका सुंदर केला की केवळ IPLच्या लोकांना पण तुमचा हेवा वाटेल, इतका सुंदर तुम्ही केलेला आहे। आणि आज म्हणून मी इथं आलो, इथं अनेकदा येतो, पण सुधीरजी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। सुधीरजी, लांजेवारजी, पवार, सगळे खटकळ सगळे जणांचं मनापासून अभिनंदन का करतो की मैदानात आल्यावर मी त्यांना म्हटलं मी 2 मिनिटात जाणार आहे, पण मला मैदानात पाहिल्यानंतर एक तर क्रिकेट खूप खेळलेलो आहे, आवड आहे, त्यामुळे मला असं वाटलं 5-6 ओव्हर तरी बघतो मी आणि म्हणून मी आता बसणार आहे, तुमचा सामना बघणार आहे। पण एक मजा आहे, फक्त इथं बसताना प्रेक्षकांना सांगेन खेळ 2 टीम मध्ये आहेत, सध्या महाराष्ट्रात पण 2 टीम विचित्र खेळत आहेत, त्यामुळे तुम्ही त्या भिंती पाडू नका जातीपातीच्या। वंदनीय शिवसेना प्रमुखांनी साऱ्या मराठी माणसाला एक केलं, तुम्ही चांगले खेळा पण निव्वळ मैदानात खेळायचं नाहीये, सामाजिक क्षेत्रात सुद्धा खेळायचंय आणि त्याही पेक्षा राजकीय क्षेत्रात खेळायचंय आणि तो विजय भगवा फडकवून मिळवायचा आहे, तो मराठी माणसाचा भगवा तुम्हाला फडकवायचा एवढं लक्षात ठेवा। मी कदाचित राजकीय बोलतो असं वाटेल कदाचित, पण क्षणभर एकच वाक्य सांगतो, दुर्दैवानं महाराष्ट्रावर प्रचंड अन्याय होतोय, सगळे उद्योग गेले, शेवटचा एक राहिलेला होता तो हिरे बाजार, तोही तिकडे गेला, त्यामुळे तुमचं उद्याचं भवितव्य काय हा विचार केला तर माझ्या मराठी मुलांना नोकऱ्या कुठे आहेत। आणि मग अशा वेळेला असं वाटतं की आम्ही नुसतं खेळत बसणार का, गणपती करत बसणार का, आम्हीही उद्योजक व्हायला पाहिजे, आम्हीही स्वतः उभं राहायला पाहिजे पायावर। आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांनी त्यासाठी शिवसेना काढली होती की समान मराठी माणसाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उत्कर्ष व्हावा, तो उत्कर्ष करण्याचं आणखीन एक क्षेत्र म्हणजे क्रीडामध्ये। आणि माझं लालबागचं हे सगळं मंडळ, माझे मित्र सगळे, मी यांना मित्र समजतो, नेता बितापेक्षा माझे मित्र आहेत ते सगळे, आणि मित्र एक वेगवेगळ्या कल्पना घेऊन राहतात। आज या मैदानात आलो, तुम्ही ते मैदान सगळेजण पाहत असता, अगदी गणपती सुद्धा इतकं सुंदर मैदान कधी दिसलं का रे? हे मैदान ज्यांनी सुंदर केलं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा।
बघत राहावंसं वाटतंय असं इतकं सुंदर केलंय. आणि म्हणून पुन्हा एकदा खेळाडूंना, दोन्ही टीमच्या कर्णधार, आणखी दोन्ही अंपायर आणि त्याचबरोबर अतिशय रसिक असा प्रेक्षक वर्ग बसलाय, म्हणजे क्रीडा जाणकार प्रेक्षक वर्ग, त्याला सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो. नववर्षाच्या ऍडव्हान्स शुभेच्छा देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. तर या ठिकाणी धन्यवाद खासदार साहेब. या ठिकाणी माझघर जे आपले मुख्य प्रायोजक आहेत त्याचे अभिषेकजी नकाशा आणि अभिजितजी इंदप हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करत आहोत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. माझघरचे सर्व अभिषेकजी नकाशा आणि अभिजितजी इंदप यांचे या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. एक मिनिट. लालबाग प्रीमियर लीग फायनल मॅच. मिड विकेटला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, गेटच्या इकडे थोडंसं पाठीमागे व्हायचं आहे. संजोग त्यांना विनंती करायची थोडीशी. लालबाग प्रीमियर लीग या वर्षी जिंकणार कोण याची चर्चा गेली महिनाभर सुरू आहे. तयारी सुद्धा महिनाभर सुरू आहे. 3 दिवस स्पर्धा सुरू आहे. परंतु आता तो क्षण आलाय. चॅम्पियन कोण होणार? एका बाजूला पॉवर हिटर आहेत, एका बाजूला बॉल ब्लास्टर आहेत. कोण बाजी मारणार? एका बाजूला प्रशांत केळसकर, एका बाजूला जर पाहिला तर संकेत खामकर. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. खेळाला सुरुवात होते, परंतु त्या अगोदर टाळ्या होतील का? झाल्याही पाहिजेत. ओहो, पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडीशी उसळी घेतोय, थोडासा कट होतोय आणि पहिली धाव या ठिकाणी येते. दोन्ही टीमला पाठिंबा आहे ना. जो चांगला खेळणार आहे तो जिंकणार आहे. टाळ्या आणि टाळ्याबरोबर थोडासा आरडाओरडा सुद्धा झाला पाहिजे. लहान मुले, काय माहोल आहे या ठिकाणी. प्रचंड गर्दी. लालबागचं हे IPLच आहे आणि ते जिंकण्यासाठी मात्र या ठिकाणी दोन्ही संघ तयार होत आहेत. पॉवर हिटर्स आणि बॉल ब्लास्टर. विशारद पगार अख्खी स्पर्धा गाजवली, परंतु पहिल्याच बॉलवर षटकार मारण्याचा कारनामा या प्रत्येक केदारीने केलाय. परंतु एक धाव तिकडे मिळेल. धाव संख्या जर पाहिली तर या ठिकाणी 2 धावा धाव फलकावर. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ. संपूर्ण भारताला वेळ लावलंय या क्रिकेटच्या खेळाने. आज लालबाग मध्ये आलोय. ताकद पाहायला मिळाली या फटक्यावर, परंतु त्या ठिकाणी पाहू शकता आपण 2 धावा. आमच्या पंचांचंही कौतुक करावं लागेल, आयोजकांचं कौतुक करावं लागेल. चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी, चांगल्या ट्रॉफीज, चांगले किट्स पाहायला मिळतात, चांगल्या मॅचेस, चांगले प्रेक्षक, सगळं काही चांगलं. कारण हे आहे LPL लालबाग प्रीमियर लीगची फायनल मॅच. आणि या फायनल मॅच मध्ये बाजी कोण मारणार? संकेत खामकर एका बाजूला आहेत, प्रशांतजी केळसकर एका बाजूला आहेत. या दोन्ही संघ मालकांनाही शुभेच्छा. आणि विशारद पगारे आणि अक्षय रामाणे यांना देखील मैदानाच्या आतमध्ये. धडाकेबाज बॅटर प्रतीक केदारी. यावेळेला टोलावला तर आहे बॉल, परंतु पाहूयात किती लांबवर जाईल. मैदान गोशांकित क्षेत्राचा आहे. 3 बाजूला चौकार षटकार तुम्हाला पाहायला मिळेल. पाठीमागे डिक्लेअर झोन आहे. बाजूच्या जर पुलावर बॉल गेला तर चौकार असणार आहे. पुलाच्या अलीकडे कुठेही राहिला तर 2 धावा असणार आहेत. तेच मात्र बाजूच्या इमारतीच्या टेरेसवर गेला तर चौकार, टेरेसवर नाही गेला तर मात्र गोशांकित क्षेत्र. यावेळेला आक्रमण केलंय. पुलचा फटका, प्रतीक केदारी ब्रँडेड फटका. बॉल जातोय सीमा रेषा पार. GW खामकर मसाले चौकार. तर मात्र गोशांकित क्षेत्र. यावेळेला आक्रमण केलंय. पुलचा फटका, प्रतीक केदारी ब्रँड
साठी लालबागकरांची मन जिंकण्यासाठी घेतली गेलेली स्पर्धा म्हणजेच लालबाग प्रीमियर लीग. आणि आता मात्र या स्पर्धेची फायनल मॅच आपल्या समोर पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणं फिरली. एवढं चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. यावेळेला चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता. प्रयत्न जरूर झाला. तिकडे थोडीशी मिक्स फील्ड झाली आणि आता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. धाव घेणं हे क्रिकेटच्या खेळामध्ये आद्य कर्तव्य. बॅट्समन आलाय मैदानात, त्याला धावा करायच्याच आहेत. बॉलर आलेत, त्यांना मात्र धावा रोखायच्यात. एकाला रोखायच्यात, एकाला टोलवायच्यात. एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे. आणि इकडे आपण पाहू शकता पहिली ओव्हर या ठिकाणी संपलेली आहे आणि धाव संख्या झालेली आहे 11 धावा. बिनबाद 11. या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचे किट्स जे आहेत अतिशय सुंदर दर्जेदार. आणि हे किट जे आरके स्पोर्टचे विकास सर यांच्या माध्यमातून डिझाईन करण्यात आलेत, बनवण्यात आलेत, त्यांचे आम्ही विशेष कौतुक करू. चारी बाजूला नजर टाका. प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक. लालबागचं क्रिकेट पाहण्यासाठी याच ठिकाणी जर पाहिलं तर नवसाला पावणारा, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणारा लालबागचा राजा आणि त्याची दर्शन रांग याच मैदानातून जाताना आपल्याला पाहायला मिळत असते. आणि हे सगळे गणेश भक्त या लाखोंच्या गर्दीचं नियोजन करताना आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि आज हा संपूर्ण परिसर क्रिकेटच्या रंगात न्हावून जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण लालबाग प्रीमियर लीग हे 3 दिवस मात्र लालबागकरांनी क्रिकेट आणि क्रिकेटचा आनंद घेतलेला आहे. त्याच्या मागे आयोजकांची प्रचंड मेहनत आहे. आणि म्हणूनच लालबागमध्ये जे काही होतं भव्य दिव्य होतं त्याची चर्चा होते. आणि आज लालबाग प्रीमियर लीगची देखील चर्चा आहे. कारण आयोजन देखील मात्र दैदिप्यमान या ठिकाणी होताना पाहायला मिळालेलं आहे. प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी काळजी घेऊन मात्र हे या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलंय. यज्ञेश तुळसकर आलेत बॉलिंगला. टप्प्याचा बॉल आणि इकडे एफर्ट्स जरूर दाखवले गेले होते. कारण स्लिपच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला. कॅच जरूर नाही झाली, परंतु एक धाव तिकडे मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जाते ती म्हणजे 12. कोण जिंकणार ही फायनल मॅच? कारण फायनल मॅचची चर्चा होते. कारण उद्या कोणी ऑफिसमध्ये, कोणी नाक्यावर चर्चा हीच होणार, अरे फायनल जिंकली कोणी, म्हणजे पहिला नंबर कोणाचा येणार याची चर्चा होणार आहे. बाईक कोणी जिंकली, मोटरसायकल, बाईक की किवी जी पर्यावरणपूरक आहे ती कोण जिंकणार चर्चा आहे. यावेळेला पुन्हा ताकदवर फटका पाहायला मिळाला. तिकडे आहेत फिल्डर आणि त्यांच्याच हातात बॉल जातोय. प्रतीक केदारी आउट. इथे विकेट घेणारे गोलंदाज यज्ञेश तुळसकर आहे. संपूर्ण स्पर्धा ज्याही युवा खेळाडूने गाजवली आहे, परंतु लालबागचा एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय, अक्षय रामाणे, ज्याच्या देखील फलंदाजीची दहशत प्रतिस्पर्धी संघाला माहिती आहे. HDFC बँकेकडून देखील क्रिकेट खेळताना ते पाहायला मिळतात. तेच अक्षय रामाणे मात्र बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. लेदर बॉलचं क्रिकेट देखील खेळलेलं आहे चांगल्या पद्धतीने. यज्ञेश तुळसकर मात्र आता आलेत बॉलिंग साठी पुन्हा एकदा. धाव संख्या 12 आपल्याला पाहायला मिळते. टप्प्याचा बॉल होता. सुरुवातीला प्रयत्न होता पुल करण्याचा, शेवटच्या क्षणी बॉल सोडून दिला. यज्ञेश तुळसकर यांची गोलंदाजी तुम्हाला संपूर्ण स्पर्धेतील आठवत असेल. त्यांनी एक गोष्ट केली, ऑफ स्टंपच्या बाहेर भले वाईड बॉल गेले तरी चालतील, परंतु लाईन पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. रिव्ह्यू घेतला होता आणि इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय.
तबत मॅचच्या दिशेने या ठिकाणी पुन्हा एकदा अक्षय रामाणे यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय, सोडून दिला. आणि इकडे पंच सगळ्या गोष्टी पाहत राहतात की तुम्ही स्टान्स कुठे घेतलाय, तुम्ही कशा पद्धतीने तो बॉल खेळलाय, खेळण्यासाठी पुढे गेलात का. आणि पुन्हा एकदा पंच तिसऱ्या पंचांकडे जात आहेत. हे लालबागचं क्रिकेट आहे. पहा, आपली मुंबईमध्ये क्रिकेट कधीच थांबत नाही. दिवसा क्रिकेट, रात्री क्रिकेट, उन्हाळ्यात क्रिकेट, हिवाळ्यात क्रिकेट, पावसाळ्यात क्रिकेट, लेदर बॉलचं क्रिकेट, टेनिस बॉलचं क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, प्लास्टिक बॉल क्रिकेट आणि हे सगळं क्रिकेट मुंबईमध्ये सातत्याने पाहायला मिळतं. आणि त्यामुळे मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये मात्र एक भव्य दिव्य स्पर्धा लालबाग नगरीमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. हा योग्य बॉल होता. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. रिव्ह्यू आता मात्र या ठिकाणी तुमचा जो या डावामध्ये होता तो तुम्ही गमावलेला गेला आहे. जमेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा यज्ञेश तुळसकर. फायनल मॅच. यावेळेला टोलावलाय बॉल बाजूच्या पुलावर. रंगी यज्ञेश तुळसकर यांच्यावर केलेलं आक्रमण. अक्षय रामाणे हार मानणार नाहीये. फायनल मॅच आहे. ओ हो, काय बॉल टाकलाय अफलातून. मागील बॉलचं उत्तरच दिलं. लेंथ वरचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला आणि यष्टीरक्षकांकडे गेला. अफलातून गोलंदाजी, जशाच तसं प्रत्युत्तर. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. काय होणार या ठिकाणी याची उत्कंठा सगळ्यांना लागलेली आहे. प्रत्येक गोष्टीची पूर्तता केलेली भव्य दिव्य स्पर्धा लालबाग प्रीमियर लीग. आणि सध्या आपण पाहतोय फायनल मॅच. फुलटॉस बॉल, त्याच्यावर आक्रमण. बॉल 2 धावांसाठी. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 19 झाली आहे. रेश्माजी मयेकर मॅडम माझ्याबरोबर जुडले गेलेले आहेत. मॅडम, 2 ओव्हर मध्ये 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मॅडम, कशा प्रकारे या स्पर्धेकडे तुम्ही पाहताय? पहिल्या दिवसापासून तुम्ही जोडलेले आहात. लालबाग प्रीमियर लीग मला असं वाटतं माझं हे दुसरं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बोलवलं गेलं. आणि पहिल्या दिवसापासून जी एक्साइटमेंट होती, मला असं वाटतं की जितके प्रेक्षक वर्ग आपल्याला बघतायत, जेवढे प्लेयर्स आणि जितके मान्यवर येत आहेत, प्रत्येकाची एक्साइटमेंट अगदी 7व्या आसमानावरती होती. कारण की प्रत्येक जण की कोण जिंकणार. गेल्या वर्षीची जर आपण गोष्ट केली तर गेल्या वर्षी तो लास्ट बॉलवरती षटकार आला होता आणि अक्षय रामाणेचं ते स्वप्न होतं ते थोडंसं तुटलं होतं. पण ह्या वर्षी कदाचित तो प्रयत्न करेल की ते स्वप्न पुन्हा पूर्ण करायचंय. पाहूया काय होईल. अक्षय यावेळेला मात्र राजन मांडवकर देखील आहेत जोडीला. अक्षय रामाणे यांच्या धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावर. जिंकायचंय. मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा. फायनल पर्यंत आलोय तर फायनल तर मारायचीच आहे आणि त्यासाठीचे प्रयत्न आहे. पहा प्रेक्षकांची गर्दी, पाय ठेवायला जागा नाहीये. तुडुंब मैदान भरले प्रेक्षकांनी. कारण आणि बरेचसे प्रेक्षक मात्र आपल्या घरातून देखील मॅचला पाहत आहेत. कारण लालबागची ही सर्वोच्च क्रीडा स्पर्धा प्रत्येकाला आवडते. यावेळेला चांगला फटका कव्हर्सला टोलावलाय अक्षय रामाणे. ज्याच्या बॅटिंगचे आहेत लालबाग मध्ये दिवाने, त्याचं नाव अक्षय रामाणे. आणि समोर जर पाहिलं तर विशारद पगारे. काय जबरदस्त अफलातून. बेस्ट वर्सेस बेस्ट, कॅप्टन वर्सेस कॅप्टन, आयकॉन वर्सेस आयकॉन. फायनल मॅच मध्ये एकमेकांच्या विरोधात. धावसंख्या जर पाहिली तर 21. ओ, वेगात बॉल टाकलाय खोलवर टप्प्यात आणि इकडे पंचांचा बोट आकाशाकडे.
मोठ्यांपर्यंत सगळेजण आनंद घेत आहेत लालबाग प्रीमियर लीगचा. तर स्पर्धेसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात एकदा जोरदार. वाह, जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळत आहे. आनंद, क्रिकेटचा आनंदच असा आहे, सगळेजण आनंद घेत आहेत. आणि म्हणूनच या लालबाग प्रीमियर लीगच्या असंख्य आठवणी वर्षभर लक्षात राहतील सगळ्यांच्या. आणि या वर्षी एक सरप्राईज पॅकेज म्हणजेच भार्गव. जबत मॅचच्या दिशेने यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, त्याला मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 1 पुढे जाताना पाहायला मिळेल. रौनक कदम आलेले आहेत. पाहूया, अक्षय रामाणे एक महत्वाचे म्हणजे कॅप्टन बाद झालेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये राजन मांडवकर यांच्या जोडीला रौनक कदम आलेले आहेत. फायनल मॅच आपण पाहतोय. कमी गतीचा बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा वळला, थोडासा फिरला, अंदाज नाही आला बॉलचा, कारण ही मातीची खेळपट्टी आहे. गरकन बॉल वळला आणि इकडे जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. समीकरण जर पाहिलं तर 22 धावा धाव फलकावर आहे आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं सुरू आहे. 6 ओव्हरची मॅच, लालबाग प्रीमियर लीगची फायनल मॅच आपण पाहत आहात. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न, जसा या अगोदर LBWच्या वेळेला वेगात बॉल टाकला तसाच वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि 2 धावा मात्र इकडे मिळतील. यावेळेला आपण पाहू शकता एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना पाहिल्या मिळते आणि बघता बघता या ठिकाणी धावसंख्या झाली आहे 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 25. मित्र हो, लालबाग प्रीमियर लीग टाइम आउट झालाय, परंतु टाइम आउट जरी सुरू असेल सगळ्यांना एक माझी विनंती असणार आहे. या वर्षीची लालबाग प्रीमियर लीग तुम्हाला आवडली असेल तरी प्रत्येकाने आपला आपला मोबाईल बाहेर काढा, मोबाईलची फ्लॅश ऑन करा, हात उंचावून आपल्याला कळवायचंय हो ही स्पर्धा आपल्याला आवडली आहे. सगळ्यांना प्रत्येकाने आपल्या खिशातील मोबाईल काढायचे बाहेर. सगळ्यांना विनंती, इकडले प्रेक्षक आपण सुद्धा लालबाग प्रीमियर लीगचं या वर्षीचं आयोजन आपल्याला आवडलं असेल तर सगळ्यांनी, इकडल्या बाजूला अजूनही काही जण बाकी आहेत, आवडलंय का आयोजन तर जोरदार सगळ्यांना विनंती, इकडले काही प्रेक्षक बाकी आहेत. चला, जितके प्रेक्षक आम्हाला ऐकतायत, रिक्वेस्ट असेल सगळ्यांनी मोबाईल ची फ्लॅश लाईट ऑन करायची आहे. वाह, काही प्रेक्षक जे मात्र रस्त्यावर मॅचचा आनंद घेतात त्यांनी फ्लॅश ऑन केलेले आहेत. उड्डाण पुलावर जे देखील प्रेक्षक आहेत त्यांनी ही गोष्ट, आणि त्यांनाही विनंती आहे आपल्याच देखील ज्यांनी अजून राहिले असतील तर वाह. आणि इकडे पाहू शकता चारी बाजूने लालबाग प्रीमियर लीग सुपर डुपर हिट. ईशान कुणाची, लालबागच्या राजाची. वाह, या ठिकाणी लालबाग प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त माहोल आपल्याला पाहायला मिळतोय. फायनलचा मुकाबला, फायनल मॅच, सुपर डुपर हिट मुकाबला. एकदा चंदू सरांचं समालोचन आवडलं असेल तर एकदा चंदू सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. करण आलेत. करण यांचा बॉल जर पाहिलं तर ऑन साइडला ढकलण्याचा प्रयत्न राहिला, तिकडे एक धाव तिकडे घेतली गेली आहे. पहा, क्रिकेट हा धावांचा खेळ आहे. प्रत्येक बॉल विचारपूर्वक टाकावा लागतो, प्रत्येक बॉल विचारपूर्वक मारावा लागतो, तो गॅपमध्ये खेळावा लागतो, तो उंचावरून टोलावा लागतो आणि इकडे प्रयत्न तोच आहे. राजन मांडवकर यांनी याच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही घेतलाय. जोडीला रौनक आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 26 आहे. 4थी ओव्हर सुरू आहे. फायनल मॅच आपण पाहतोय. यावेळेला टोलावला बॉल बाजूच्या पुलाच्या दिशेने, गुडघा जमिनीवर टेकवत असताना 2 धावांचा फटका.
सर ज्या प्रकारे इथे चौकार षटकार मारले जात आहेत असं वाटतंय 70+ रन्स होऊ शकतात. पाहूया. सध्या तर 28 झालेत आणि दोन्ही टीम बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. म्हणजे लीग पद्धतीच्या म्हणजे जिकडे नॉकआउट येते म्हणजे मंडळाची स्पर्धा देखील या ठिकाणी असते. एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतं. लालबाग प्रीमियर लीग मध्ये देखील तेवढं जबरदस्त वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. काय जगमगाट पाहायला मिळतोय LPL चा. पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न. बॉलचा अंदाज नाही घेतला. बॉलने मात्र गुंगारा दिला बॅटरला. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. पहा, एका बॉलवर बॅटर यशस्वी झाले, एका बॉलवर बॉलर यशस्वी झालेत. एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. आपलं हे क्रिकेट देखील काही कमी आनंद देत नाही. वर्ल्ड कप आणि IPL पेक्षा जास्त आनंद आपल्याला या क्रिकेटमध्ये मिळतो जे सध्या सुरू आहे LPL. यावेळेला मात्र तेवढं टायमिंग नव्हतं परंतु एक धाव घेतली. म्हणजे एवढ्या आत्मीयतेने, खरं सांगा, एवढ्या आत्मीयतेने तुम्ही IPL किंवा वर्ल्ड कप पाहिलाय का जेवढे तुम्ही LPL पाहिली आहे. आणि त्या दोन्ही स्पर्धांपेक्षा ही स्पर्धा आपल्यासाठी मोठी आहे. ही LPL आहे. पॉवर हिटर्स हिट करतायत, बॉल ब्लास्टर्स ब्लास्ट करतायत. टिट फॉर टॅट आणि ड्रोनच्या साह्याने पाहू शकता आपण काय सुंदर दृश्य. लालबागची नगरी आणि हाच दमदार शॉट आणि हा बॉल गेलेला आहे सीमा रेषा पार. नाही गेला. एका धावेसाठी गेलाय. तर जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. क्रिकेट रसिक हो, आनंद घेत आहेत क्रिकेटच्या या अद्भुत खेळाचा. संपूर्ण लालबाग चर्चा याच खेळाची आहे. कोण चॅम्पियन होणार. एका बाजूला पॉवर हिटर, एका बाजूला बॉल ब्लास्टर. अद्भुत असा क्रिकेटचा सोहळा आयोजकांनी तर कमालच केली आहे आणि खेळाडूंनी देखील. यावेळेला टोलावलाय बॉल. हवाई हल्ला राजन मांडवकर यांचा. परंतु पाहूयात किती धावा त्या ठिकाणी मिळतील. 2 धावा. धावसंख्या जर पाहिली तर चौथं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 4 षटकांचा खेळ बघता बघता संपला आणि धावसंख्या 32. मॅडम 2 षटकं अजूनही बाकी आहेत. 32 रन्स ऑन बोर्ड. 2 ओव्हर्स अजूनही बाकी आहेत. पण मला असं वाटते दोन्ही जे प्लेयर्स आहेत ते विचार करतायत की आता जितकं होऊ शकतं तितकं चौकार आपल्याला मारायचे आहेत. कारण की मला असं वाटतं समोरची जी टीम आहे बॉल ब्लास्टर्स आणि त्यांचा जो एक प्लेयर आहे विशारद पगारे, त्याच्या आईने त्याला ऑल द बेस्ट सुद्धा केलंय. आई बघत असेल, ऐकत असेल आम्हाला तर अगदी लाजाळू आहे आई आणि आईचा आशीर्वाद घेऊन विशारद आलेला आहे. नक्कीच मॅडम. आता क्रिकेटला मधील हाच बदल झालाय. एक काळ असा होता 15-20 वर्षापूर्वी आमचे लिजेंड ज्या वेळेला खेळायचे, एकदा क्रिकेट खेळायला गेले की घरी आल्यानंतर त्यांना फटके मिळायचे. आणि आता असं आहे, आता खेळायला गेलं तर घरचे सांगतात लिंक पाठवा म्हणजे आम्ही घरी बसून मॅचचा आनंद घेऊ. हा फरक मात्र क्रिकेटचा त्या पिढीच्या आणि या पिढीच्या क्रिकेट राजेंद्र शेठ पाहायला मिळतोय. भाऊंनी देखील बरेचशे क्रिकेटच्या आठवणी या ठिकाणी सांगितल्या. राजेंद्र शेठ यांनी देखील सांगितल्या. आणि काळानुरूप क्रिकेट बदललंय. प्रत्येकाच्या पायामध्ये शूज आपण पाहतोय. प्रत्येकाच्या अंगावर वेगळ्या रंगाचं किट्स आपण पाहतोय. हा झगमगाट आपण पाहतोय. मोठमोठी पारितोषिकं आपण पाहतोय. आणि LPL मध्ये कोणतीच कमी नाहीये. यज्ञेश ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा यज्ञेश. अगदी म्हणजे आपण ठरवून गोलंदाजी करतो ना तशी गोलंदाजी म्हणावी लागेल. ग्लेन मॅकग्राथ कशी गोलंदाजी करायचे एका अचूक टप्प्यावर, तसं या खेळाडूने संपूर्ण टुर्नामेंट मध्ये एक लाईन आणि लेंथ पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. रौनक ऑप्टमच्या बाहेरचा बॉल खेचला ऑन साइडला, परंतु बराचसा बाहेरचा बॉल होता त्यामुळे धावा मिळतील केवळ 2. प्रेक्षकांचा ओसंडून प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहा, क्रिकेटचा खेळ आहे जो आपल्याला अक्षरशः मैदानात खेचून आणतो, गुंतून ठेवतो. आपल्या टीमची मॅच असले की आपल्याला कसलंच भान राहत नाही. आपण फक्त क्रिकेट खेळामध्ये लगेच इंटरेस्टेड असतो. बॅटिंग, बॉलिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप प्रभावित करत असतात. आणि आज लालबाग मध्ये गेली 3 दिवस 3 रात्र आम्ही तेच पाहतोय. दर्जेदार क्रिकेट लालबागचं. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी केली गेली आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. रनआउट आहेत की नाही याकरता तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे.
हा मोठा धक्का आहे, हा मोठा धक्का आहे. चे हिरो मैदानात आलेत. पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने खेळले आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव पूर्ण केले गेली आहे. यज्ञेश तुळसकर यांची रणनीती यशस्वी राहिली आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जाते. विजय चव्हाण, गेल्या वर्षी फायनल मॅच 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आणि षटकार मारत मॅच ज्यांनी जिंकून दिली तेच अनुभवी खेळाडू सध्या पर्पल कॅप त्यांच्या डोक्यावर आहे. म्हणजे विकेटच्या बाबतीत अग्र क्रमांकावर आहेत विजय चव्हाण. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं परंतु यशस्वी नाही झाले. डॉट बॉल, पुन्हा एकदा तेच यज्ञेश तुळसकर आणि अप्रतिम गोलंदाजी. ऑप्शनच्या बाहेरचा टप्पा हा सातत्याने मात्र त्यांनी ठेवलेला आहे. संकेत कामकर आणि कंपनीसाठी बॉल ब्लास्टर. यावेळेला पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, तेवढं टायमिंग नाही झालं परंतु तिकडे एक धाव मिळेल. बघता बघता 4 ओव्हरचा 5 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपताना पाहिला मी. तो धावसंख्या झाली ती 36. सो शेवटची ओव्हर घेऊन येत आहे गणेश पुजारी. बॉल ब्लास्टर्स बॉलने त्यांच्या कमाल करतायत. टीमला साधेसर नाव अगदी साध्य करतायत बॉल ब्लास्टर्स. ओ यार, स्कोर वरती स्कोर झालेला आहे 36 रन्स आणि इथून पुढे मोठे फटके मारावेच लागणार जर चांगला स्कोर इथे करायचा असेल पॉवर हिटर्स यांना. गणेश पुजारीचा नेक्स्ट बॉल आणि 2 रनसाठी. हे शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये धावा करायच्यात आणि जर इकडे काही मोठे फटके आले तर एक चांगलं आव्हान उभं राहू शकतं. परंतु या मैदानात आम्ही बॉल टू बॉल मॅचेस देखील रंगताना पाहिल्यात आणि आता बॉलिंगसाठी गणेश पुजारी यांना पाहायला मिळत आहे परंतु बॅटिंगसाठी विजय चव्हाण गतवर्षीचे हिरो होते. विजय, खोलवा टप्प्याचा बॉल, कव्हर्सला ढकलण्याचा प्रयत्न राहिला आहे. फील्ड तिकडे थोडीशी मिक्स फील्ड झाली आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 40 वर पोहोचली. याच्या 40च्या पुढची मॅच चांगली होऊ शकते कारण ही घोषांकित क्षेत्राचं मैदान आहे मॅम आणि या ठिकाणी कधी कधी बॉल टू बॉलच्या मॅचेस देखील चांगल्या होताना पाहायला मिळतात आणि धावसंख्या 40 वर जाताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर विजय चव्हाण आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर त्यांच्या जोडीला राजन मांडवकर आहेत सलामीला जे आलेत आणि 40 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. पाहूया कशा प्रकारे ही फायनल मॅच रंगेल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी कारण लालबाग आहे क्रिकेटचं दर्दी. मग क्रिकेट असू देत, कबड्डी असू देत, खो खो असू देत, सगळे प्रकारचे सण असू देत, लालबागची बातच न्यारी आणि आज लालबाग मध्ये क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा रंगतोय. खोलवा टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु एका धावेमध्ये हा स्ट्रोक परावर्तित होतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 41 झाली आहे. पहिला डाव या ठिकाणी सुरू आहे. प्रचंड उत्कंठा सगळ्यांनाच लागली आहे. जिंकणार कोण, जिंकणार कोण, जिंकणार कोण, पॉवर हिटर की बॉल ब्लास्टर. यामध्ये एका बाजूला प्रशांत केळेसकर तर दुसऱ्या बाजूला संकेतजी खामकर यांच्या टीम, यांच्या मालकीच्या टीम आहेत
आणि आता मात्र पहिल्या डावातील एक महत्वाचा चेंडू मात्र गणेश पुजारी घेऊन आलेले आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण केलंय, फटका चांगला आलाय आणि विजय चव्हाण धावाच्या शेवटी मात्र एक चांगला स्ट्रोक खेळले आणि धावसंख्या जर पाहिली तर 43 झाली आहे. विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. 36 चेंडू म्हणजे 6 ओव्हरमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. सन्माननीय खासदार साहेब म्हणजे अरविंद सावंत साहेब आवर्जून या लालबाग प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी उपस्थित राहिले. या स्पर्धेचा आनंद त्यांनी घेतला. खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुधीर भाऊंना, त्याचबरोबर राजेंद्र शेट या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. आयोजन कमिटीला खासदार साहेबांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनाही ही स्पर्धा आवडली आणि म्हणून आवर्जून 6 षटकांची माननीय श्री शुभमजी जाधव यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. माननीय श्री सागरजी गुप्ता यांचा. शुभम जाधव यांच्या शुभ हस्ते माननीय श्री सागरजी गुप्ता लालबागचा राजा मंडळ उपाध्यक्ष यांचा इथे स्वागत सन्मान. धन्यवाद, तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून. त्यानंतर मी विनंती करेन शुभम जाधव यांना की त्यांनी लालबागचा राजा मंडळ कार्यकारिणी सदस्य माननीय श्री सुदर्शन केरकर यांचा इथे सत्कार सन्मान करायचा आहे. आणि सोबतच माझघर जे आपले स्पॉन्सर्स होते त्याचे सर्व माननीय श्री अभिषेक नकाशे आणि माननीय श्री अभिजित इंदब यांचं इथे आपण स्वागत सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करेन शुभम जाधव यांना की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान करायचा आहे. माननीय श्री अभिषेक नकाशे आणि माननीय श्री अभिजित इंदब, लालबाग प्रीमियर लीग 2023 आपलं सहर्ष स्वागत आहे. वा वा, माझघर हे रेस्टॉरंट नॉनव्हेज साठी खूप फेमस आहे, आत्ताच आम्हाला कळलंय. क्या बात आहे. क्या बात आहे. फायनलची जी टीम आहे माननीय श्री प्रशांतजी केळसकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि सर काय सांगायचं, ऑल द बेस्ट द्यायचंय का इथूनच एकदा? बेस्ट ऑफ लक. आणि आता आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत सध्या ज्या युट्यूब चॅनल वरून आपण लालबाग प्रीमियर लीग 2023 पाहत आहोत, tenniscricket.in चे सर्वा माननीय संतोष नाणेकर.
टेनिस क्रिकेटला ज्यांनी ग्लॅमर दिला, घरोघरामध्ये टेनिस क्रिकेट ज्यांनी पोहोचवलं, ज्यांच्यामुळे आज YouTube वरती आपण टेनिस क्रिकेट पाहतो, असे आमचे मित्र आणि tenniscricket.in चे सर्वा संतोष नाणेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे, ज्यांना नाना म्हणून आपण ओळखतो. अ व्हेरी वॉर्म वेलकम संतोष. आणि संतोष नाणेकरची संपूर्ण टीम, गौरव सावंत असू दे, संदेश पिलाने असू दे, शाहरुख शेख असू दे, प्रत्येक जण रात्र दिवस काम करतात टेनिस क्रिकेटसाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या संतोष नाणेकर. आणि सध्या व्यासपीठावरती आपण पाहू शकता tenniscricket.in चे सर्वा 1.75 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत YouTube वरती, संतोष नाणेकर यांच्या चॅनल वरती. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल tenniscricket.in ला तर नक्की सबस्क्राईब करा. आणि यांचा आता इथे आपण सन्मान करणार आहोत. संतोष नाणेकर आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत. मी शुभम बापटे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते संतोष नाणेकर उर्फ नाना, बघा यांनी राजेंद्र सर यांनी जी चेन घातलेली आहे ना, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही पाहू शकता बॅट, बॉल आणि स्टंप आहे. इतकं प्रेम आहे त्याचं क्रिकेटवरती. आणि इंडिया कप असू दे, क्रिकॉन कप असू दे, यांच्या मार्फत प्रत्येक टुर्नामेंट खूप मोठ्या ऑर्गनाईज केल्या जातात. आणि आता इंडिया कप म्हणजे ऑल ओव्हर इंडिया मधून टीम्स येणार आहेत. आणि वेस्ट बेंगॉल मध्ये ही जी टुर्नामेंट आहे इंडिया कप, ती आपण पाहणार आहोत 2024 मध्ये. आणि क्या बात है नाना, लालबागच्या राजाची ही प्रतिमा, ही फ्रेम संतोष नाणेकर यांच्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण टेनिस क्रिकेटला उंचीवरती नेणारे एक नाव आहे संतोष नाणेकर. संतोष, 2 शब्द तुला बोलायचे आहेत. सगळ्यात आधी मी रागवली आहे की तू सांगितलं नाही की तू इथे येतोय करून. आणि काय सांगायचं आहे, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तू इथे आलेला आहेस. आणि ज्याप्रमाणे दरवर्षी लालबाग प्रीमियर लीग ऑर्गनाईज होते आणि तू बघतोस, काय सांगशील? लालबागाचं एक माझं स्वतःचं मंडळ असं वाटतं की मी एक त्यांचा सदस्य आहे. आणि खास करून गोट्याचं मी आभार व्यक्त करतो की त्याने आम्हाला 2 वर्षापूर्वी संधी दिली. विक्रांत, प्रेमाने आपण सगळे गोट्याच बोलतो. आणि त्याचं एक म्हणणं होतं की लालबाग प्रीमियर लीग जसं लालबागचं नाव आहे त्या नावाला साजेशी टुर्नामेंट लाईव्ह झाली पाहिजे. तर मी गोट्याला एक शब्द दिलेला, तू जेव्हा लाईव्ह गेल्या वर्षी स्टार्ट होईल तू फक्त लाईव्ह बघ. आणि खूप चांगल्या पद्धतीने tenniscricket.in ची टीम लाईव्ह करते. आणि गेल्या वर्षी डिमांड्स खूप वाढल्या की विक्रांतने सांगितलं की ह्या वर्षी अजून काय नवीन आहे. मी बोला ठीक आहे, मी अजून 2 कॅमेरे मोठे लावतो आणि यावर्षी तुम्ही लाईव्ह बघताय. पुढच्या वर्षी अजून डिमांड होईल. सर बोलू शकत नाही पण 90% सांगतो पुढच्या वर्षी IPLचे 2 कॅमेरे ते लागतील. पुढच्या वर्षी आपल्याला लावावंच लागणार आहे, कारण ते 5वं वर्ष असणार आहे लालबाग प्रीमियर लीगचं. थँक्यू सो मच संतोष, तू इथे आलास. आणि नाव बॅक टू क्रिकेट. दोन मिनिटं फक्त. आपल्या सोबत माननीय श्री सुदर्शन केरकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे, लालबागचा राजा मंडळ कार्यकारिणी सदस्य. मी शुभम जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करायचा आहे. माननीय श्री सुदर्शन केरकर साहेब, लालबागचा राजा मंडळ कार्यकारिणी सदस्य. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांच्यासाठी सुद्धा. धन्यवाद. नाउ बैक टू क्रिकेट.
आणि आता आपण दमदार एंट्री पाहणार आहोत पॉवर हिटर्सची. अच्छा, अजून 2 मिनिटं प्रतीक्षा करायची आहे. आणि आता आपण इथे सत्कार सन्मान करणार आहोत आपल्या ओनर्सचा, कारण यांचं खूप मोठं योगदान असतं सगळ्याच ओनर्सचं. टीम बनवणं, ऑक्शन मध्ये येणं, टीमला सांभाळणं आणि टीम बरोबर राहणं हे खूप मोठं योगदान सगळ्या ओनर्सचं असतं. त्यांचा इथे आपण सत्कार सन्मान करणार आहोत. सर्वात आधी आपण पीच स्मॅशर्सचे जे ओनर आहेत सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचा इथे सत्कार सन्मान करणार आहोत. साईराज काणेकर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार सन्मान आपण करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. लालबाग प्रीमियर लीगचे आधारस्तंभ माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांची टीम पीच स्मॅशर्स साईराज काणेकर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सन्मान. त्यानंतर मी पुन्हा एकदा विनंती करेन साईराज काणेकर यांना की त्यांनी ट्रॉफी फायटर्स ची टीम ओनर आहेत आपल्या लालबाग प्रीमियर लीगचे आधारस्तंभ माननीय श्री राजेंद्रजी लांजवड यांचा इथे सत्कार सन्मान करायचा आहे. थोडं जोरदार टाळ्या होऊ द्या सगळ्या आपल्या टीम ओनर्स साठी. मी विनंती करेन माननीय ओमकारजी साळसकर यांना, विक्रांत जाधव यांना, त्यांनी माननीय श्री संकेतजी खामकर टीम ओनर आहेत बॉल ब्लास्टर्स आणि सध्या खूप आनंदात आहे कारण त्यांची टीम फायनल मध्ये खेळते. यांचा इथे सत्कार सन्मान करायचा आहे माननीय श्री संकेतजी खामकर. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला फायनल साठी. त्यानंतर मी विनंती करेन माननीय नयनजी गोगळे नयनजी घोगळे यांना विनंती असेल की त्यांनी माननीय श्री रामजी मावळे टेरिफिक चॅलेंजर्सचे टीम ओनर आहेत त्यांचा इथे सत्कार सन्मान करायचा आहे. नयनजी घोगळे यांना विनंती असेल माननीय श्री रामजी मावळे टेरिफिक चॅलेंजर्सचे टीम ओनर यांचा इथे सत्कार सन्मान करायचा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. टेरिफिक चॅलेंजर्स. मी विनंती करेन माननीय महेशजी गुरव यांना की त्यांनी पॉवर हिटर्स माननीय श्री प्रशांतजी केळसकर त्यांची टीम सध्या फायनल मध्ये गेलेली आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत माननीय श्री प्रशांतजी केळसकर टीम ओनर पॉवर हिटर्स. मी विनंती करेन माननीय समीरजी घाटकर यांना की त्यांनी गेम स्विंगर्सचे टीम ओनर प्रवीणजी दुबे यांचा इथे सत्कार सन्मान करायचा आहे.
एकदा जोरदार टाळ्या द्या मिस्टर प्रवीण दुबे. त्यानंतर मी विनंती करेन दिलकेश ठाकूर. पहिल्या दिवशी आम्ही दिलकेशला खूप मिस केलं. दिलकेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते रॉयल स्ट्रायकर्स टीम ओनर आहेत माननीय श्री समीर मावळे. दिलकेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते माननीय श्री समीरजी मावळे टीम ओनर रॉयल स्ट्रायकर्स. मी विनंती करेन माननीय ओमकार साळसकर यांना की त्यांनी ग्राउंड ब्रेकर्स जे ग्राउंड ब्रेक करतात असे माननीय श्री राजन कोतावडेकर यांचा इथे सत्कार सन्मान करायचा आहे. लेट्स राउंड ऑफ अप्लॉज फॉर मिस्टर राजन कोतावडेकर टीम ओनर ग्राउंड ब्रेकर्स. नाउ बॅक टू क्रिकेट आणि पॉवर हिटर्सची पॉवरफुल एंट्री आपण इथे पाहणार आहोत. टीमने सज्ज व्हायचंय. I request Rebuild Sports and Fitness Center Mr. Rushabh Patinkar and Mr. Mahen Satam to please come. A very warm welcome. Rebuild Sports and Fitness Center, Mr. Rushabh Patinkar and Mr. Mahen Satam. Now it's time for the Power Hitters powerful entry. मी रिक्वेस्ट करेन संपूर्ण टीमला की त्यांनी सज्ज व्हायचंय एंट्रीसाठी. DJ, are you ready? पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे की मानाची क्रीडा प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा लालबाग प्रीमियर लीग आता अंतिम टप्प्यात आली आहे. शेवटचा डाव बाकी आहे आणि लालबागकर क्रिकेटच्या रंगात न्हावून निघाले. फायनल मॅच सुरू आहे. एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते बॉल ब्लास्टर आणि दुसऱ्या बाजूला पॉवर हिटर. पॉवर हिटरने केली पहिली बॅटिंग आणि पहिली बॅटिंग करत असताना मात्र या ठिकाणी धावा केलेल्या आहेत त्या 43 केलेल्या आहेत. 44चा पाठलाग करायचा आहे.
tenniscricket.in वर आपण ही स्पर्धा पाहत आहेत आणि सर्वे सर्वा संतोषजी नाणेकर हे देखील आवर्जून गतवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. मॅचच्या दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. विशारद पगारे आणि यज्ञेश तुळसकर दोन टॅलेंटेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु पाहूयात हे क्रिकेट आहे. एक मिनिट थांबायचंय. संपूर्ण आयोजन कमिटी आपल्याला मंचावर यायचंय. सगळ्या संघ मालकांच्या वतीने मात्र आयोजन कमिटीचा सन्मान केला जाणार आहे. चला सगळे आयोजन कमिटी आपल्या या संघ मालकांच्या वतीने आपला सन्मान केला जाणार आहे. विशाल शेलार यांनाही विनंती आपण देखील या ठिकाणी यायचं. या विशालजी शेलार आणि इकडे सन्मान केला जातोय. या ठिकाणी मात्र सन्मान केला जातोय संपूर्ण आयोजन कमिटीचा. मला असं वाटतं ही संपूर्ण आयोजन जी कमिटी आहे त्यांनी स्वतःची आता एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करावी, कारण ज्याप्रमाणे ते आयोजन करतात, मग गणेश उत्सव असू दे किंवा लालबाग प्रीमियर लीग असू दे किंवा कोणताही टुर्नामेंट असू दे किंवा सण असू दे, ज्याप्रमाणे ऑर्गनाइज केल्या जाते, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटीसाठी. आणि लालबागच्या राजाच्या नावाने एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होऊन जाऊ दे. खेळ सुरू. फायनल मॅच, दुसरा डाव, टाळ्या. पहिला बॉल चांगला, त्याला सन्मान दिला, अगदी खोलवर टप्प्याचा. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. एक डाव झालाय, दुसऱ्या डावाला सुरुवात होते. भूमिका बदलली. ज्यांनी बॅटिंग केली आता ते गेले बॉलिंगला, ज्यांनी बॉलिंग केली ते आले आता बॅटिंगला. अक्षय रामाने आता बॉलिंगला आहेत, बॅटिंगला आहेत विशारद पगारे. एका बाजूला पॉवर हिटर आहे, दुसऱ्या बाजूला बॉल ब्लास्टर आहे. एका बाजूला जर पाहिलं तर संकेतजी कामकर यांची टीम आहे, तर एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते प्रशांतजी केळसकर साहेबांची देखील टीम पाहायला मिळते. फायनल मॅच, कोण चॅम्पियन होणार या मानाच्या लालबाग प्रीमियर लीगचा, त्याची चर्चा आहे. टप्प्याचा बॉल आक्रमण केलंय, उडवलाय बॉल 2 धावांसाठी. बरेचसे चौकार मारलेत या टेरेसवर या खेळाडूने. आणि यावर्षी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील श्रीजा 11 लालबाग म्हणजे विक्रांत जाधव यांच्या संघातून मॅन ऑफ द मॅचही घेतलं होतं लहान वयात. तब्येत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 धावा धावफलकावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हो भन्नाट वेगात चांगला बॉल होता, लेंथवरचा बॉल होता, सोडून दिला. पहा खराब या ठिकाणी चांगल्या बॉलला या ठिकाणी प्रयत्न करण्यापेक्षा खराब बॉलची वाट पाहायची ही रणनीती आहे. आणि ही सगळी गोष्ट, ही समयसूचकता तुमच्याकडे पाहिजे क्रिकेटच्या खेळामध्ये. शॉर्ट सिलेक्शन सगळ्यात महत्वाचं आहे. कोणत्याही बॉलवर तुम्ही नाही आक्रमण करू शकत, त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागते. म्हणून तर म्हणतात ना, काही चेंडूंची वाट पाहावी लागते आणि काही चेंडूंची वाट लावावी लागते. खोलव्या टप्प्याचा बॉल, पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे 1 धाव आणि या एका धावेने विशारद पगारे यांच्या या स्पर्धेतील 100 धावा पूर्ण होत आहेत. 100 धावा या स्पर्धेमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. 111 धावा
अनिकेत वर्माच्या आहेत, ते पहिल्या नंबरवर आहेत आणि दुसऱ्या नंबर ऑरेंज कॅप जर तिकडून खेचून आणायची असेल तर अजून 11-12 करावे लागतील. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. अक्षय रामाणे आणि समोर जर पाहिलं तर यावेळेला उडवलाय बॉल, आणखीन एक हवाई हल्ला. वाह, काय फटका खेळलाय. आणि नक्कीच तिकडे सगळ्या कॅप्टनची आपण बॅनर देखील पाहतोय. खूप म्हणजे मी तर क्वचितच असं पाहिलंय की मैदानाच्या बाजूला सगळ्या कॅप्टनचे या ठिकाणी फोटो संपूर्ण इमारतीवर पाहायला मिळत आहेत. आणि हे कुठे होऊ शकतं? फक्त आणि फक्त लालबाग. म्हणजे गोलंदाज अक्षय त्यांच्याच बॅनरवर मारलाय. बरोबर, हरकत नाही, टार्गेट तेच आहेत असं ते सांगतायत. पुन्हा एकदा अक्षय रामाणे, जबरदस्त खेळाडू अक्षय देखील. यावेळेला पुन्हा उडवलाय बॉल आणि तिकडे मात्र 2 धावा. जे पाहताय चाहत्यांकडे तो बॉल फेकून दिला, घ्या तुमच्यासाठी काहीतरी. आणि खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पहिलं षटक मात्र या ठिकाणी 7 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर जाऊयात या ठिकाणी आपण पाहू शकता लालबाग प्रीमियर लीग आहे आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण लालबाग मार्केट परिसर प्रेक्षकांनी फुलून गेलेला आहे. लालबाग मार्केटची बातच न्यारी आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय लालबाग मार्केटमध्ये ही जबरदस्त स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. लालबाग प्रीमियर लीग जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली तर 7 झाली आहे. यज्ञेश तुळसकर, कारण 44 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे मॅच ऑन आहे. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि 37 धावा. मॅडम काय म्हणाल, सुरुवात झाली त्याविषयी? यावेळेला ऑन साइडला बॉल खेळला, थोडेसे शफल झाले, बॉलला ऑन साइडला खेळलं. सुरुवात दमदार पॉवरफुल झालेली आहे आणि बॉल ब्लास्टर्स मला असं वाटतं आज घरातून विचारच करून आले होते की आज ये ट्रॉफी हम ही लेकर जाएंगे. परंतु मी म्हणेल की पॉवर हिटर तरी कुठे कमी आहे, ते सुद्धा फायनल आले आणि तेही सांगताय तुम्ही घेऊन जायला आलेत, परंतु आम्ही सुद्धा सोडणार नाहीये शेवटच्या क्षणापर्यंत. हा पहा वरती अगदी बाईक तर थांबल्यात, एक टेम्पोवाला सुद्धा थांबलाय. वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. क्रिकेटचा आनंद जरूर घ्या. हा पोर्टर आहे म्हणजे योग्य वेळेत तुम्हाला पोहोचायचे देखील. धन्यवाद. आणि आमच्या समालोचन कक्षाचं देखील दृश्य, ज्याबरोबर महाराष्ट्रातील आणि भारतातील ख्यातनाम निवेदिका रेश्माजी मयेकर ह्या देखील पहिल्या दिवसाप्रमाणे आजही जोडल्या गेलेल्या आहेत. आणि इकडे आपण पाहू शकता एक महत्वाची मॅच म्हणजे फायनल मॅच सुरू आहे. प्रेक्षकांचा ओसंडून प्रतिसाद मॅडम या स्पर्धेला पाहायला मिळाला, काय म्हणाल? नक्कीच आपण डे 1 पासून पाहिलं. मला असं वाटतं आपण जेव्हा 6:30-7ला इथे आलो होतो तेव्हाच ऑडियन्स संपूर्णपणे इथे बसली होती आणि वेट करत होती की कधी ओपनिंग सेरेमनी होणार, कधी मॅच सुरू होणार आणि काय काय घडणार आहे या 3 दिवसामध्ये. जसं आपण म्हटलं की या 3 दिवसांमध्ये लालबाग पूर्णपणे ह्याच गोष्टीमध्ये रंगलेला होता की लालबाग प्रीमियर लीग चालू आहे, कोण जिंकणार, कोण आणणार, कोण ट्रॉफी घेऊन जाणार. ओहो, यावेळेला यज्ञेच्या विरुद्ध यज्ञेचीच रणनीती वापरली. आता ऑप्शनच्या बाहेरची पिचिंग आणि लालबाग मार्केट चर्चेत आहे. आज सुद्धा दहीहंडीत सुद्धा चर्चेत असतं. गणेशोत्सव कालावधीमध्ये जर पाहिलं तर संपूर्ण भारत काय जगभरातून गणेश भक्त या ठिकाणी नवसाला पावणारा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. आणि आज मात्र क्रिकेटच्या रंगात लालबाग आणि लालबाग मार्केट रंगताना पाहायला मिळत आहे. जावेद मॅचच्या दिशेने यज्ञेश, यावेळेला फटका खेळलाय, पाहूया हवे तर आहे आणि किती धावांसाठी असेल तेच या ठिकाणी पाहायचंय. 2 धावा यज्ञेश तुळसकर. विजय चव्हाण यांच्या डोक्यावर पर्पल कॅप होती, म्हणजेच विकेट घेण्याच्या बाबतीत अग्र क्रमांकावर. आणि इकडे पाहिलं तर ज्या युवा खेळाडूने देखील स्पर्धा गाजवली त्यांचं नाव आहे यज्ञेश तुळसकर. जोडीला विशारद पगार देखील पाहायला मिळतात आपल्याला. ओ, यावेळेला मात्र फुल टॉस बॉल बॅटच्या पट्ट्यात नाही आला. व्हाईट बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. व्हाईट बॉल. धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जात असताना पाहिलं मी ते 11 धावा धावफलकावर आहे.
लहान मुलांनी मात्र मजा केली. या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त मजा कोणी केली असेल तर लहान मुलांनी. वा, सगळेच, आणि सगळे क्रिकेटही चांगले खेळले. आयोजन कमिटीला सांगितले पुढल्या वर्षी 8 टीम घ्यायच्या आहेत. बारा धावा धाव फलकावर. थोडासा दबाव आहे फायनल मॅचचा, परंतु जो दबाव झुगाणार आहे तो विजयी होईल, आणि ते या ठिकाणी कोण होणार आहे पाहायचंय. पॉवर हिटर, बॉल ब्लास्टर यांच्यातील लढत पाहायला मिळते. फायनल मॅच LPL लालबाग प्रीमियर लीग. ओहो, यावेळेला अगदी खोलवर बॉल टाकला, डबल माइंड झाले. खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, परंतु बॉल वेगात आला आणि गेला सुद्धा यष्टीरक्षकांकडे. म्हणजे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि समोरून जर पाहिलं तर विशारद सांगतात हरकत नाही, काही डॉट बॉल आले हरकत नाहीये, आपण आहोत असं सांगतायत. परंतु दुसऱ्या बाजूला अक्षय रामाने मात्र या ठिकाणी गोलंदाज विजय चव्हाण यांना कॉन्फिडन्स देतात. तुम्ही चांगलं करताय, तुम्ही डॉट बॉल टाकताय, आणि असेच डॉट बॉल आले तर प्रतिस्पर्धी दडपणात येऊ शकतात आणि मॅच बनू शकते. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु गोशांकित क्षेत्राच्या दिशेने बॉल गेलाय. एक धाव तिकडे मिळेल, आणि हे षटक मात्र खूप चांगलं राहिलं. विजय चव्हाण, का माझ्या डोक्यावर पर्पल कॅप होती सांगतायत. आणि आता 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 13. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 4 षटकांमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. मॅच बनते हळूहळू, परंतु विशारद पगारे यांना आपला पाहायचंय. काय म्हणाल मॅडम, ज्या पद्धतीने 2 षटकांचा खेळ झालाय? नाही, बॉल ब्लास्टर्स अप्रतिम खेळतोय, पण पॉवर हिटर्सचा जो प्रयत्न आहे की आपण जितके रन्स अडवू शकतो तितके अडवायचे आहेत. कारण की त्यांना माहिती आहे की एखादी ओव्हर जर नॉर्मल गेली त्यानंतर समोरच्या टीम मध्ये असंच प्रेशर येणार आहे, आणि प्रेशर मध्ये आपण चुकी करणारच आहोत. जबत मॅचच्या दिशेने आता मात्र पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट, म्हणजे अक्षय रामाने विरुद्ध जर पाहिलं तर विशारद पगारे हीच लढत पाहायला मिळणार आहे. अक्षयला माहिती आहे एखादी विकेट जरी मी काढली ना तर मॅच मध्ये माझी टीम प्रवेश करणार आहे, परंतु दुसऱ्या बाजूला विशारदला माहिती आहे आम्हाला ही मॅच जिंकायची तर कोणावर आक्रमण करायचं, कोणत्या बॉलवर करायचं याचा देखील या ठिकाणी विचार केला पाहिजे. त्यामुळे ही लढत फायनलची आहे आणि दोन्ही संघांच्या संघ नायकांची देखील आहे. फुलटॉस बॉल, त्याच्यावर आक्रमण, पाहूया बॉल किती लांब जातोय. 2 धावांसाठी. नक्कीच नक्कीच हे सगळे खेळाडू खूप महत्वाचे, प्रत्येकाची काही ना काहीतरी खासियत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी ते खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय समोर जर पाहिलं तर विशारद. यावेळेला चांगला बॉल पहा, इकडे बॉल चांगला वाटला, इकडे धोका संभवतोय असं वाटलं, फक्त या ठिकाणी हळूवार पद्धतीने बॉल ठेवला खाली आणि स्वतःची सुरक्षा महत्वाची मानली आणि इकडे भेदक मारा म्हणावं लागेल. एक चांगला फटका आला आणि त्यानंतरचा एक कमबॅक म्हणावं लागेल. धावसंख्या जर पाहिली तर 15 वर आहे. सहजासहजी मॅच देणारी टीम नाही आहे ही. फाईट तर या ठिकाणी होताना पाहायला मिळते. दोन्ही संघाचे खेळाडू जर पाहिलं तर भाग्यशाली असतील, आज फायनलच्या मॅच मध्ये खेळतायत. पॉइंटच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने जर पाहिलं तर अमित लंबाडीला यांना आपण पाहतोय. त्यांच्या बाजूला जर पाहिलं तर आकाश सावंत शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिड ऑनच्या दिशेने जर पाहिलं तर हिमांशु परब यांना पाहतोय आपण. त्याचबरोबर प्रतीक केदारी यांना देखील थोडंसं वाईडिश आपण पाहतोय ऑन साईडला. त्याचबरोबर विजय चव्हाण यांना आपण पाहतोय लॉंग ऑनला पाहतोय. लॉंग ऑफ प्रणित वाडकर आहेत. अगोट टप्प्याचा बॉल, आक्रमण केलंय, पाहूया बॉल. हो, प्रेक्षकांनी कॅच पकडली. वा प्रेक्षक. भरत जाधव कॅच पकडताना पाहायला मिळत आहेत. वा, सही रे सही. राज कनसे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जर पाहिलं तर रौनक कदम आहेत आणि पॉइंटला. यावेळेला पुन्हा आक्रमण केलंय, पाहूया बॉल. हो 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 हो, इमारतीवर बसाले, चौकार, सीमारेषा पार.
आहे. 111 रन विशारद पगारे यांचे देखील झालेले आहेत. थांबा, अजून 1 रन ती कॅप तुमच्या डोक्यावर असेल. हो, आणि या ठिकाणी हा विक्रम ब्रेक होताना पाहायला मिळतोय आणि अनिकेत स्वतः त्या ठिकाणी जात आहेत. आणि हो, ह्या ऑरेंज कॅपचे मानकरी तुम्ही आहात. क्या बात आहे, क्या बात आहे. टाळ्या सगळ्यांना विनंती आहे पहा. आणि नक्कीच या ठिकाणी क्रिकेटचं स्पिरिट हे लालबागचं स्पिरिट आहे. लालबाग मार्केट धावसंख्या जर पाहिली तर आता 21 पाहायला मिळते. मॅच संपलेली नाहीये. 44चा पाठलाग करायचा आहे. तिसरी ओव्हर मात्र मार्गस्थ आहे. अक्षय रामाणे समोर जर पाहिलं तर विशारद. यावेळेला पुन्हा उडवलाय बॉल, फ्लिक केलाय आणि 2 धावांसाठी पाठवला गेला. धावसंख्या जर पाहिली तर आता बघता बघता या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 23 आणि अजूनही 3 षटक बाकी आहेत. धावा करायच्या आहेत त्या 21. आणि रणनीतीचा मात्र या ठिकाणी ब्रेक असणार आहे. नमस्कार, आपण पाहत आहात लालबाग प्रीमियर लीग 2023 आणि आपल्या सोबत व्यासपीठावरती जॉईन झालेले आहेत रिबिल्ड स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा. आणि मी विनंती करेन शुभम जाधव यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार सन्मान करायचा आहे. रिबिल्ड स्पोर्ट्स अँड फिटनेस सेंटर ऋषभ पाटणकर आणि महेंद्र साटम यांचं इथे सत्कार सन्मान आपण पाहणार आहोत. लालबाग प्रीमियर लीग 2023. रिबिल्ड स्पोर्ट्स अँड फिटनेस सेंटर यांचे ओनर आहेत ऋषभ पाटणकर आणि महेंद्र साटम. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू लालबाग प्रीमियर लीग 2023. सोबतच आपल्या सोबत माननीय विशालजी शेलार हेही जॉईन झालेले आहेत. मी विनंती करेन शुभम जाधव यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा इथे सन्मान करायचा आहे. मी विनंती करते माननीय सुधीर भाऊ यांना की आपल्या शुभ हस्ते विशालजी शेलार यांचा इथे आदर सत्कार सन्मान करायचा आहे. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू लालबाग प्रीमियर लीग 2023. लोअर फुल टॉस बॉल, त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यज्ञेश या जोडीने मात्र खोऱ्याने धावा केल्या. एक डावकुऱ्या हाताचे, एक उजव्या हाताचे फलंदाज, दोन्ही युवा आहेत आणि दोन्ही चांगली कामगिरी करतात. परंतु अनुभव आहे दुसऱ्या बाजूला विजय चव्हाण यांच्याकडे आणि ते मात्र थांबवण्याचा प्रयत्न करतात. धावसंख्या झाली आहे 24 म्हणजे अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. 16 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. खोलवा टप्प्याचा बॉल, त्याला खेळलाय मिड विकेटला, तिकडे एक धाव मिळेल.
पहा ही 4 धावांची दरी खूप महत्वाची आहे. ती वाढेल की कमी होईल तेही मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता गेली ती म्हणजे 25 धावांवर 19 धावांची आवश्यकता बिनबाद ही धावसंख्या आहे. अजूनही जर पाहिलं तर 15 चेंडू बाकी आहेत आणि 19 धावांची आवश्यकता. मानाची लालबाग प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. फुलटॉस बॅटच्या पुढच्या टोकाला लागला परंतु रिझल्ट चांगला झालाय कारण एक धाव तिकडे आली आहे. एका बाजूला विशारद आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्या पाहायला मिळत आहेत ते म्हणजे यज्ञेश तुळसकर. विजय चव्हाण प्रयत्न मात्र करतायत त्यांना रोखण्याचा. संपूर्ण लालबागने पाहिलं, लालबागने खेळलं, डोक्यावर घेतलं या खेळाला आणि ही स्पर्धा याची कीर्ती देखील सर्व दूर tenniscricket.in च्या माध्यमातूनही जाताना पाहायला मिळते. लोवर फुल टॉस त्याला मात्र कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. यज्ञेश यांच्या बॅटमधून एका धावेचा फटका. पहा मॅच आहे, काही होऊ शकतं. एखाद दुसरा डॉट बॉल, एखाद दुसरी विकेट मॅच मध्ये मात्र पॉवर हिटरला घेऊन येऊ शकते. त्यांना ते प्रयत्न करावे लागतील कारण या षटकात 5 बॉलमध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या आहेत विजय चव्हाण यांनी. 27 धावा धावफलकावर आहेत. 13-17 फुल टॉस आणि त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने तिकडे काळजी घ्यायची आहे. धावसंख्या जर पाहिली तर 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 28. म्हणजे मॅच अजून ऑन आहे, चान्स दोघा नाहीये. आणि धावसंख्या जर पाहिली तर अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12-16 मॅच संपलेली नाहीये. याला तर क्रिकेट म्हणतात. क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल याचा नेम नाही. आणि इकडे 12 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. परंतु स्ट्राईकवर येतात आता विशारद पगारे. या ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आमंत्रित करण्यात येते राजकंसे. राजकंसे देखील की फॅक्टर आहेत. मुख्याच्या क्षणी कामगिरी उंचावण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. आणि आता मात्र आपल्या टीमला जर पुन्हा एकदा मॅच मध्ये आणायचं असेल राजकंसे यांचं हे षटक महत्वाचं असणार आहे. बॉल त्यांच्याच हातात दिलाय. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 16 धावांची आवश्यकता आहे. आणि एका बाजूला जर पाहिलं तर विशारद पगारे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने जबरदस्त कामगिरी केली तेच मात्र या ठिकाणी 17 धावांवर बॅटिंग करतायत या मॅच मध्ये. पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा आणि डॉट येतोय. वा, समीकरण बदलतंय आणि अशा प्रकारे बॉल येत राहिले तर मॅच मध्ये रंग निर्माण होईल. 11-16 5 धावांचा या ठिकाणी आपण पाहू शकता ही दरी. 11 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा. मॅच मात्र चुरशीची झाली आहे. कोण जिंकणार ही मॅच? पॉवर हिटर की बॉल ब्लास्टर? राज यावेळेला आपण पाहू शकता व्हाईट बॉल.
हॅलो, येस, वाईट साडीचा सर कसला रिव्ह्यू घेतलाय? हा, वाईट साडीचा रिव्ह्यू घेतल्यात आलाय. व्हाईट बॉल, पहा फाईट सुरू आहे, फाईट सुरू आहे. सहजासहजी मॅच सोडणारी टीम नाहीये. पॉवर हिटर, बॉल ब्लास्टर देखील काही कमी नाहीयेत. मॅच रंगली आहे. फायनलचा मुकाबला. प्रेक्षकांना आनंद मात्र मिळत आहेत. पैसा वसूल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता जर पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांना फायनलच्या मॅचचा आनंद मिळतोय. हो, अशीच फायनल व्हावी लागते. टफ फाईट आवडते. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ देत एकदा. फायनल मॅच आहे. राजकंसे, विशारद उडवलाय बॉल आणि फेकला सुद्धा. 2 धावांसाठीचा फटका येतोय. विशारद छोटासा, म्हणजे त्यांच्याकडे शरीरयष्टी पाहिलं तर अशा पद्धतीची बॅटिंग करत असेल कुणाला वाटणार नाही. आणि नक्कीच आई देखील त्यांच्या मॅच पाहतायत. आपला मुलगा आज सगळ्यांची मनं जिंकतोय आणि कदाचित आणखीन एक अफलातून फटका येताना पाहायला मिळतोय. विशारद पगारे बॅक टू बॅक 2 मोठे फटके आलेत आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 33 वर. 11 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 9 चेंडू 11. मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न 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 करावेच लागतील. इकडे अक्षय रामाने काहीतरी सांगतायत, बोलतायत गोलंदाजाशी. अशा प्रकारचा चेंडू टाक म्हणजे आपण पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ. विशेष म्हणजे ही जोडी संपूर्ण स्पर्धेत धुमाकूळ घातला या दोघांनी, यज्ञेश तुळसकर आणि विशारद पगारे यांनी. प्रेक्षक रस्त्या अगदी उड्डाणपुलावरून देखील प्रेक्षक आनंद घेत आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं लालबाग प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. विशारद याही वेळेला टोलावलाय बॉल ऑन साइडला. 2 धावा मात्र त्या ठिकाणी मिळतील. चांगली बॅटिंग, चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी होते. धावसंख्या झाली ती आता 35 म्हणजे 9. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. विशारद पगारे हे नाव मात्र या ठिकाणी आज या वर्षी लालबाग प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळत आहे. अजूनही जर पाहिलं तर 8 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. लालबाग प्रीमियर लीग गेली 3 दिवस जबरदस्त घमासान आपण पाहिलं. यावेळेला पुन्हा उडवलाय बॉल. किती लांब जाईल? हो हो, आज अफलातून फटका. कंपनीने घेतल्या. सगळ्या लहान मुलांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. वा, जबरदस्त क्रिकेट. क्रिकेटचा आनंद कसा घ्यायचा या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळालाय. याही वेळेला आक्रमण, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला आणि या ठिकाणी जर पाहिलं तर धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 41. 3 धावांची आवश्यकता केवळ. टुर्नामेंट मध्ये विशारद पगारे यांच्या 126 धावा.
लालबाग प्रीमियर लीगची चर्चा फक्त इकडे मैदानातच नाही, आजूबाजूला सगळीकडे झाली आहे आणि महाराष्ट्रभरातून फोन आले या स्पर्धेचं आयोजन कशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं एवढ्या छोट्या जागेमध्ये. हो, लालबाग आहे तर शक्य आहे. लालबाग मार्केटचा जलवा आपण पाहतोय. पहा, आईना देखील आमच्या टेनिस क्रिकेट .inच्या टीमचं कौतुक करावं लागेल. त्या ठिकाणी आई देखील या ठिकाणी त्यांना देखील दाखवलं जाते आणि एका बाजूला जर पाहिलं तर विशूला देखील दाखवलं जाते. नक्कीच मला तर अनिल कुंबळे आणि श्रीनाथ यांची मॅच आठवते. त्यावेळेला मात्र त्यांच्या आईंना दाखवलं गेलं होतं वन डे मॅच मध्ये, आय थिंक टायटन कप. आणि इकडे जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. प्रतीक केदारी म्हणतात आम्ही सोडणार नाही, कारण अजूनही जर पाहिलं तर 4 बॉल बाकी आहेत आणि 2 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 2. यज्ञेश तुळसकर, विजय कुणाचा मिळणार तेच या ठिकाणी संकेत कामकर आणि कंपनी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. हो हो, अफलातून चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि ही लालबाग प्रीमियर लीगची फायनल आहे. रंगत तर होणारच. डीजे मात्र प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. प्रेक्षकांना मॅच आवडली का? आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. जबरदस्त मॅच. लालबाग प्रीमियर लीग, पैसा वसूल क्रिकेट. प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. LPL चं प्रतीक केदारी, अक्षय. यावेळेला मात्र बॉल बाजूला फेकून दिला आणि या मॅचला जिंकलंय संकेत कामकर आणि कंपनी. अभिनंदन.